जर मी तुला सांगितलं की तुझं भविष्य तू आधीच डिझाईन करत आहेस फक्त तुझ्या विचारांनी, तुला वाटेल अरे हे तर लॉ ऑफ अट्रॅक्शन जादूसारखं आहे. पण आज मी तुला याचं सायन्स सांगणार आहे. हे फक्त स्पिरिच्युअल नाही, यामागे मानसशास्त्र आणि न्यूरोसायन्स आहे. आणि एकदा ते समजलं तर तुला जाणवेल हे खरंच काम करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे तू ज्या गोष्टींवर फोकस करतोस ती तुझ्या आयुष्यात आकर्षित होते. पण हे काही हवेतलं बोलणं नाही. तुझ्या मेंदूमध्ये रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम RAS नावाचं फिल्टर आहे. तू ज्या गोष्टीवर लक्ष देतोस तेच तुझं RAS तुला जास्त दाखवतं. म्हणजेच तू पैशांवर फोकस केलास तर संधी तुला जास्त दिसायला लागतात. तू समस्यांवर फोकस केलास तर अडचणी जास्त दिसतील. जेव्हा तू एखादा विचार वारंवार करतोस तुझे मेंदू त्या विचारांशी संबंधित न्यूरल पाथवे मजबूत होतात. यालाच न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतात. उदाहरणार्थ, तू दररोज स्वतःला सांगतोस की मी कॉन्फिडंट आहे, तर तुझा मेंदू त्या सिग्नलला खरं मानू लागतो. तू त्यानुसार वागतोस आणि परिणाम मिळवतोस. हेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं वैज्ञानिक रूप आहे. सायकोलॉजीमध्ये याला कन्फर्मेशन बायस असे म्हणतात. आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो याचा पुरावा शोधायला मेंदू उत्सुक असतो. म्हणजेच तू जर ठरवलं की माझं जीवन सुधारणार आहे तर तुझा मेंदू रोज त्या विश्वासाला सपोर्ट करणारे पुरावे शोधतो आणि हळूहळू तेच वास्तव बनतं. मग याचा उपयोग कसा करायचा? क्लिअर विजन ठेवा. तुला काय हवंय ते स्पष्ट लिहा. डेली व्हिज्युअलायझेशन करा. दररोज 5 मिनिटे डोळे मिटून ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. पॉझिटिव्ह ऍक्शन घ्या. फक्त विचार नाही, कृतीही तितकीच महत्वाची आहे. ग्रॅटिट्यूड ठेवा. मिळालेल्या गोष्टींसाठी रोज आभार माना. लॉ ऑफ अट्रॅक्शन ही फक्त इच्छा नाही, ही तुझ्या मेंदूची आणि मनाची संगती आहे. एकदा तू तुझं मन योग्य ठिकाणी लावायला शिकलंस, भविष्य बदलणं ही फक्त वेळेची गोष्ट आहे. मनाचा गेम रोज जिंकण्यासाठी आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.